नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गुरुपडे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करत आहोत की दररोजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हाला 10 प्रश्न घेऊन येत आहे आणि हे 10 प्रश्न एकदम करंट ओरिएंटेड असतात की साधारणतः 1-2 दिवसापूर्वी आज काय घडलं या रिलेटेडच आपण बोलत असतो आणि यावरच तुम्हाला 10 प्रश्न दररोज बघायला मिळतात आणि तुमची ग्राउंडची तयारी चालू आहे। ग्राउंडची एकदम जबरदस्त तयारी करा। काही जणांचे ग्राउंड झालेले आहेत तर काही जणांचे बाकी आहेत। अशा सर्वांना शुभेच्छा आणि नेक्स्ट तुमच्या टप्प्यासाठी देखील असतील या शुभेच्छा। आणि विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि अभ्यासामध्ये काही जर अडचण असेल, तुम्हाला काही म्हणजे लेक्चर्स हवे असतील तर फ्रीमध्ये आम्ही तशा प्रकारचे लेक्चर्स अवेलेबल करून देत आहोत आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जे लेक्चर्स आहेत ते पाठवण्याचा प्रयत्न करा। आणि लक्षात घ्या मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे, भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल आसाममध्ये कोणत्या नदीवर तयार करण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात आहे। तर भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात आला, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर आसाम असलं पाहिजे। आणि कोणत्या नदीवर तयार करण्यात आला, तर त्याचं उत्तर हे ब्रह्मपुत्र असलं पाहिजे। काय असलं पाहिजे, ब्रह्मपुत्र असलं पाहिजे। अशा स्वरूपाचा हा भाग आहे। इथे भूकंप जरी झाला तरी या पुलाला काहीही होणार नाही, अशा स्वरूपाचा हा जो इनिशिएटिव्ह आहे हा एकदम तगडा आहे, जबरदस्त आहे। म्हणून हा लक्षात ठेवा, परीक्षेसाठी असे प्रश्न महत्त्वाचे असतात। मुंबईतील कोणता रस्ता हा भारतातील पहिला संगीतमय रोड बनला आहे, हे खूप महत्त्वाचं आहे बघा। ओके, पहिला संगीतमय ही एक विदेशी टेक्निक आहे आणि संगीतमय तिथून जाताना तुम्हाला म्युझिक गाडीमध्येच काय होणार आहे, ऐकायला मिळणार आहे। इथे ऑप्शन नाही आहे, त्याचं उत्तर काय आहे माहिती आहे का, त्या रोडचं नाव आहे मुंबई कोस्टल रोड आहे बघा, कोस्टल रोड अशा पद्धतीचं त्याचं काय आहे, नाव आहे। लक्षात राहू द्या, हेही महत्त्वाचं आहे। आपण पुढे जाऊयात बघा, भारताने 114 राफेल विमानं जे आहेत ते कोणत्या देशाकडून खरेदी करण्याचा नुकताच काय केलेला आहे, निर्णय घेतलेला आहे, तर आपण फ्रान्सकडून ते खरेदी करतो। म्हणून हे देखील लक्षात राहू द्या। हा करंट बेसिस जो काय मुद्दा असतो तो विदेशाच्या दरम्यान हा एकदम बेसिक वेने तुम्हाला विचारला जातो, म्हणून असा आपण हा प्रश्न तयार केलेला आहे। पुढे जाऊयात बघा, गावातील नागरिकांना शासकीय योजनाची माहिती देण्यासाठी पंचम नावाचा व्हॉट्सअप चॅट बॉट कोणी सुरू केला किंवा कोणत्या संस्थेच्या मंत्रालयाच्या अंतर्गत तो चालू झालेला आहे, तर पंचायत राज मंत्रालय आहे आणि या मंत्रालयाच्या अंतर्गत प्रामुख्याने हा भाग सुरू झालेला आहे। याचा अर्थच किंवा याचा उद्देशच असा आहे, गावामधील प्रत्येक व्यक्तीला या व्हॉट्सअप चॅटवरून कळणार आहे की आपल्या गावामध्ये सरकारी योजना कोणती आलेली आहे किंवा आपल्या पंचायत संस्थेमध्ये कुठल्या प्रकारच्या सरकारी योजना आहेत आणि त्याची प्रोसेस काय असणार आहे, त्याचा लाभ कुणाला घेता येणार आहे, याची माहिती यामधून मिळणार आहे। आपण पुढे जाऊयात बघा, पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप जे 2026 ला ती स्पर्धा झालेली आणि ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा खालीलपैकी कुठे आयोजित करण्यात आली होती, तर याचं करेक्ट उत्तर काय लिहिणार आहात, झारखंड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। आपण नंतरचा प्रश्न पाहूयात बघा, पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 पुरुष विभागात सुवर्ण पदक खालीलपैकी कुणाला मिळालं, पुरुष विभागात म्हणायलंय। जर पुरुष म्हटलं तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचंय तुम्हाला, आंध्र प्रदेश असलं पाहिजे। आपण नंतरचा भाग बघूयात बघा, जागतिक कृषी क्षेत्रातील बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर परिषद 2026चं आयोजन हे मुंबईला करण्यात आलेलं होतं। कुठे करण्यात आलेलं होतं, मुंबईला करण्यात आलेलं होतं। त्यानंतरचा प्रश्न बघा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या
राज्याचा राज्यमार्ग परिवहन मंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड जे आहे हे कार्ड सुरू करण्याचा जो काय निर्णय आहे आणि त्याचबरोबर ते जे कार्ड आहे ते लागू करण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या शासनाने घेतला होता, तर ते महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. लक्ष द्या बघा, विधवा, घटस्फोटित, त्यानंतर घटस्फोटित परित्यका महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना ही खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली, तर ती उत्तराखंड. आणि लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हा भाग खूप महत्त्वाचा आहे. इथे काय केलं जातं माहिती आहे का, की प्रामुख्याने महिला या सक्षम झाल्या पाहिजे, महिलांना चांगल्या पद्धतीने सुविधा मिळाल्या पाहिजे किंवा महिलांवरती एकंदरीत अन्याय अत्याचार होता कामा नये, असा या पाठीमागचा उद्देश असतो. आणि त्यानंतर एक शेवटचा प्रश्न बघूयात. राष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर तो 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आता हे देखील लक्षात राहू द्या काय काय गोष्टी. आता इथे जन्मदिन असतो बघा, कुणाचा जन्मदिन असतो तो एकदा क्लिअर करा. तर सरोजिनी नायडू बघा, सरोजिनी नायडू यांचा काय असतो, जन्मदिन असतो. आणि तो जन्मदिन कधी असतो, 13 फेब्रुवारी 1889. ठीक आहे, हा त्यांचा जन्मदिन आहे. आणि मित्रांनो लक्षात राहू द्या, सरोजिनी नायडू या जे आहेत या भारताच्या पहिल्या राज्यपाल होत्या. पहिल्या राज्यपाल कोणत्या राज्याच्या, पण यूपीच्या होत्या त्या. ओके, म्हणून हेही लक्षात राहू द्या. आणि त्यांना भारताच्या कोकिळा म्हटलं जातं, कोकिळा असं म्हटलं जातं. थोडंसं पुढे जाऊयात आपण. नंतर काय म्हटलं जातं, यांनी इथे काय केलेलं आहे, तर एक काव्यसंग्रह देखील लिहिलेला आहे बघा. ओके, तर ठीक आहे, काव्यसंग्रहाची नाही गरज पडणार. मग हे बघा राष्ट्रीय, हे विचारलं जाईल तुम्हाला, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष राहिल्या होत्या. पण कोणतं अधिवेशन, कुठलं अधिवेशन, तर हे 1925चं अधिवेशन होतं. 1925चं. ओके, लक्षात राहू द्या, 1925चं अधिवेशन होतं. आणि अध्यक्ष राहून त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठरल्या. पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष ठरल्या. आणि काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष या ॲनी बेझंट किंवा त्या विदेशी अध्यक्ष आहेत. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, हा डेटा एकदा हे करा, स्क्रीनशॉट घ्या. आणि आजचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. याचा चांगला सराव करा, व्यवस्थित अभ्यास करा. तुमच्यासाठी अनेक लेक्चर्स आम्ही घेऊन येणार आहोत. धन्यवाद.